आज तर तुमचा भाऊ नदीमध्ये बुडता बुडताच वाचला. नेमकं झालं तरी काय होतं ते तर मी तुम्हाला सांगतोच. फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, तुम्हाला तर माहिती आहे 2 दिवस अगोदर आमच्या गावाचा सप्ताह बसला. आमच्या गावात जर सप्ताह बसला ना तर आमच्या गावामध्ये नाही का सुंदर घर आणि स्वच्छ घराचा अभियान चालतं. याचा अर्थ असा होतो की आमच्या गावामध्ये जर सप्ताह बसला ना प्रत्येक जण आपापल्या घराची साफसफाई करतात. आणि साफसफाई म्हणजे फक्त घरामधले झाडून काढणं नाही, तर त्यासोबत जुने गोदडी असो, मग जुने कपडे असो, ते सर्व काही धुवून आणायला लागतं. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे कालच आपल्या घरात नाही का भांडे वगैरे घासणं चालू होतं. पण आजचा विषय असा होता की आज सुद्धा आपल्याला गोदडी धुवायला नदी, त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी आपल्या हायकोर्टाने आपल्याला लवकर उठवलं आणि नदीवर आपल्याला आज गाडीवर नाही तर ट्रॅक्टर मध्ये जायचं. मग सगळं मटेरियल ट्रॉलीमध्ये भरून आम्ही निघालो नदीवर जाण्यासाठी. नदीवर पोहोचलो तर होतो, पण नदीवर आल्यानंतर आमच्यासोबत स्कॅम झाला. जिथं आम्हाला गोदडी धुवायला जायचं होतं तिथं आमच्या अगोदर लोक आले. मग ट्रॅक्टरला रिव्हर्स मारून परत निघालो आम्ही दुसऱ्या बाजूला आल्यानंतर ट्रॉली मधलं सगळं मटेरियल आम्ही खाली फेकून दिलं नदीमध्ये आल्यानंतर तर सर्वात अगोदर तुमच्या भावानं पोहायला सुरुवात केली. नदीमध्ये पोहण्याचा हा फर्स्ट टाइमच होता बरं का माझा, कारण आतापर्यंत मी फक्त विहिरीमध्येच पोहायला गेलेलो होतो. हायकोर्टाने सकाळी सकाळी ऑर्डर तर दिला होता, पण हायकोर्ट आमच्या सोबत आला नव्हता. मी आणि दिदी आलो होतो फक्त. त्याच्यामुळे जास्त टाइमपास न करता लगेच आलो मी दिदी जवळ गोदडी धुण्यासाठी. गोदडी धुवायला तर गेलो होतो, पण दिदीने नाही का आपल्याला मस्तपैकी एक काम लावलं होतं, ते म्हणजे ही गोदडी वाळूवर जाऊन टाकायची. आणि या कामामध्ये माझाच फायदा जास्त होता, कारण मला पोहायला पण भेटत होतं आणि एकतर वरून खूप दिवसापासून पोहलो नव्हतो, त्याच्यामुळे थोडी जास्त इच्छा होती आज पोहण्याची. आणि मग फायनली 2 तास मेहनत केल्यानंतर आपले सर्व गोदडी धुणे झाले आणि मग परत 1 तास पोहल्यानंतर आम्ही आलो वरी आणि मग परत आमचं मटेरियल ट्रॉलीमध्ये भरून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.